तो पहिल्या चेंडूवरती आलेला एक देखणा दर्जेदार आणि धमाकेदार फटका पाहायला मिळतोय. आलेला हा होता दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीने इथे अकाउंट चालू करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती तेज तर्रार चेंडू होता आणि त्यावरती आलेला एक जबरदस्त फटका होता. 6 धावेच्या मदतीने 6 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाईल. गोलंदाजाला विचार करावा लागेल कारण पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. गोलंदाज कितीही मोठा असला तरी जर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला की त्या गोलंदाजावरती दडपण येतंय आणि तोच पहिल्या चेंडूवरती हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक जबरदस्त फटका दर्जेदार फटका होता आणि त्या चेंडूवरती आलेला षटकार पाहायला मिळालेला होता. इथे मात्र अपील केली जाते, पायचीतची अपील केली जाते. पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम आहे. ते एक धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने 7 या अंकावरती धावसंख्या पुढे सरकली जाईल. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि या पहिल्या षटकाचा 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त होतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता, त्यानंतर दुसराही चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग साईडला बॅट फिरवली होती परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नव्हता. परंतु एक धाव मात्र त्या चेंडूवरती आली होती आणि त्या चेंडूनंतर धावफलकावरती धावा आल्या होत्या त्या बिनबाद 7. तर डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय किरण पाटील. यावेळेस सुद्धा अपील केली जाते. पंच सांगतायत की आता मात्र फलंदाज बाद असेल. पायचीतच्या स्वरूपामध्ये मिळाला पहिला विकेट पहिला झटका आणि पहिला हादरा इथे मिळला जातोय आणि पहिला विकेट येईल तो तंबूच्या असऱ्याला. बॅक टू डगआउट फलंदाज जाऊया डीजेच्या माध्यमातून. तर 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रतीश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती एक धावली होती आणि तिसऱ्या चेंडूवरती महत्वाचा विकेट तंबूच्या आसऱ्याला पाठवला गोलंदाजाने. याही वेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये. चेंडू आलाय आत, करून गेलाय घात आणि फलंदाज झाला इथे बाद. तर 2 चेंडूवरती 2 महत्वाचे विकेट हा गोलंदाज बाद करतोय आणि आता मात्र हॅट्रिक साठी संधी असेल गोलंदाजाकडे. वाटलं होतं पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, हे षटक खूप महागडं ठरेल, परंतु तसं घडलं नाहीये. गोलंदाजाने मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी केली. आग ओकणारी गोलंदाजी मात्र या गोलंदाजाने केली आणि विरुद्ध संघाला इथे उद्ध्वस्त करण्याचं कार्य हा गोलंदाज मात्र आतापर्यंत करत असताना आपल्या संघासाठी परी 11 संघासाठी चांगली कामगिरी करत आहे आतापर्यंत.
4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. हॅट्रिकसाठी संधी असेल गोलंदाजाकडे. चांगली गोलंदाजी आहे, तेज तर्रार गोलंदाजी करण्यासाठी माहिर असलेला हा गुंडगे संघाचा यंग टॅलेंट आपण पाहतोय. गुंडगे गावाकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना आदर्श मोहिते 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त करून दिलेत आणि हॅट्रिकचा चेंडू असा आता असेल गोलंदाजासाठी. यावेळेस मात्र मोठा फटका आहे, गॅप चांगला आहे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक नो चेंडू. तर खराब चेंडू पाहायला मिळतो इथे. नो चेंडू असेल आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती आता 9 या अंकावरती. 9 धावा आहे धावफलकावरती. खराब चेंडूची फेकी आदर्श मोहिते यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस चांगला फटका आहे, सुंदर टायमिंग पाहायला मिळते आणि चेंडू मात्र हवेवरती स्क्वेअर होत निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. हा येतोय दर्जेदार आणि धमाकेदार षटकार. ती आदर्श मोहिते याची, परंतु त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 19 धावा आपण पाहिल्या. तर नवीन गोलंदाज बाबू धुरी गोलंदाजी मार्कवर तयार असेल. पळसदरी गावाकडनं सज्ज होईल. दुसरं षटक मार्गस्थ असेल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. कमवत असताना माणसांना पैसा आणि क्रिकेट खेळत असताना धावा किती आल्या ना तरी त्या कमीच पडतायत आणि येथे येतोय दर्जेदार षटकार. तर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. 1 धाव तर नक्कीच मिळेल. समीर शिंदे चेंडू खाली येतात. चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत 1 धावेची सांगता दोन्ही फलंदाज करत असताना थोडंसं खराब
फिल्डिंग पाहायला मिळते, रनआउटची संधी आणि इथे मात्र अतिघाई आणि संकटात नाही फलंदाज होईल इथे बाद. हळदीला गेले आणि मागेच राहिले. आता डाल भात लोणचं आणि कोण नाही कोणाचं असंच घडतंय मैदानाच्या आतमध्ये. होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट, पलटी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. हे विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय पॅक. 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 विश्वजित ठाकूर दोरसईचा तो मॅच विनर भावेश पवार. तर 26 धावा फलकावरती पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असेल. एक धाव घेतली होती परंतु खराब क्षेत्ररक्षण नेहमी म्हटलं जात आहे की जेव्हा जेव्हा मिसफिल्डिंग होते तेव्हा धाव घेण्याची कुठल्याही प्रकारे घाई करायची नसते. तो प्रयत्न नेहमी अंगलट येत असतो आणि तोच प्रयत्न इथे फलंदाजाच्या अंगलट आला आणि फलंदाजाला आपला मात्र जीव गमवावा लागला. तर नवीन फलंदाजाला इथे संधी मिळली जाते. चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. बॅट चालवली होती पण बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या सुद्धा स्थिरावली जात असताना 26 या अंकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर 19 धावा आल्या होत्या. यावेळेस मात्र पंच सांगतात की खराब चेंडू आहे. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेऊन जाणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि एका खराब चेंडूची सांगता येते. गोलंदाज करतोय. अवांतर धाव मिळली जाते आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 27 या अंकावरती पोहोचली जाते. काय फटका सजवलाय. एक धाव तर मिळेल तिथे करण सविते आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय परंतु एकेरी धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचत असताना ती 28 या अंकावरती. खूप चांगल्या पद्धतीचा फटका होता. अगदी जमिनीला रेलांगण फटका गेला होता आणि त्या फटक्यावरती आलेली एक धाव होती आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 28 या अंकावरती पोहोचली जाते. बाबूदुरी पुन्हा एकदा सज्ज होत असताना दुसऱ्या षटकातले अजूनही काही चेंडूची फेक बाकी असेल. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाला मात्र रामराम करत चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. येईल इथे दर्जेदार आणि धमाकेदार षटकार.
अतुल नवले या गोलंदाजाकडनं, कारण 2 षटकामध्ये 36 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 चेंडूमध्ये कुठेतरी या गोलंदाजाने चांगली दिशा, चांगली लाईन आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आतापर्यंत यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आहे आणि चेंडूला फेकून दिलंय सीमारेषे पलीकडे. दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याची ओळख करून देतोय. तुम्ही सुद्धा स्वतःबद्दल काहीच बोलू नका, तुमचा खेळच तुमची ओळख करून देईल हे सांगत असताना फलंदाज इथे एक दर्जेदार षटकार ठोकतोय आणि या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ते 44 या अंकावरती. 44 धावा इथे पाहतोय आपण. फलंदाजाने मात्र वाट पाहिली आणि त्यानंतर गोलंदाजाची वाट लावली. ती पुन्हा एकदा ब्लॉक होलचा वापर, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, अगदी खोदून काढलं जात आहे चेंडूला. एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने 45 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते. इथे मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू अतुल नवले याने टाकला. यावेळेस मात्र काय घडतंय तर वाट पाहिली आणि वाट लावली. खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूचा भरपूर समाचार घेतला आणि सीमारेषे पलीकडे चेंडूला फेकून दिले फलंदाजाने 6 धावेसाठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षण. काय घडतंय? खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जाळं मात्र इथे फाडलं जातंय आणि जाळं फाडून चेंडू सीमारेषे पलीकडे निघून जातोय. सीमारेषे पार आलेला अजून एक दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती 55 या अंकावरती. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिलं सत्र मार्गस्थ आहे. आजच्या स्पर्धेतला हा दुसरा सामना आपण मार्गस्थ पाहतोय. विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय सचिनजी कानेटकर, आपल्याला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 55 धावा आपण पाहतोय. अंतिम षटक मार्गस्थ असेल, करण यांच्या माध्यमातून असेल. पळसदरी गावाकडनं सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस अगदी गुडघ्यावरती बसून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आणि धावसंख्या सुद्धा स्थिरावली जात असताना 55 या अंकावरती. यावेळेस चांगला चेंडू आहे, अगदी खोदून काढला जातोय चेंडूला. 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 56 या अंकावरती पोहोचली जाते. उर्वरित 4 चेंडूचा खेळ असेल. पहिलं सत्र मार्गस्थ असेल आणि या उर्वरित 4 चेंडूमध्ये नक्कीच मोठे फटके खेळण्याचे दोन्ही फलंदाज प्रयत्न करतील. षटकार चौकार मारण्याचा या 4 चेंडूमध्ये प्रयत्न असेल. यावेळेस काय फटका आहे मात्र
क्रिकेटसाठी ग्राउंडचा आणि चांगल्या फटक्यासाठी आहे ना टाल्यांच्या साऊंडची गरज असते आणि तोच फटका इथे अप्रतिम फटका इथे फलंदाजाच्या बॅटमधनं येतोय आणि धावसंख्या पोहोचेल ती आता तब्बल 62 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल परंतु काय फलंदाजी आतापर्यंत हा फलंदाज साकारतोय. मयूर पाटील जो सलामीला आलेला हा फलंदाज आहे आणि मात्र आता या अंतिम षटकामध्ये घातक फलंदाजी करतोय आपल्या विरुद्ध संघासाठी. पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. इथे मात्र फटका फसला. बॅटची एज लागल्यानंतर मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि इथे खूप चांगल्या पद्धतीने जबरदस्त हाणामारी षटकार आणि चौकारांची बरसात करून हा फलंदाज मात्र परतत आहे तंबूच्या आसऱ्याला. ज्याच्यावरती जबाबदारी होती चांगला खेळ करण्याची ती जबाबदारी मात्र या फलंदाजाने चोख पार पाडली आणि आपल्या संघासाठी एक चांगली धावसंख्या त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 39 धावांची एक आक्रमक इनिंग साकारली. तर 2 चेंडूचा उर्वरित खेळ असेल. पहिलं सत्र मार्गस्थ आहे. गुंडगे संघाने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. गुंडगे संघाला वाटलं असेल कुठेतरी 50च्या आतमध्ये या संघाला रोखणार परंतु तसं घडलं नाहीये. विरुद्ध संघाने मात्र नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर वाट्याला आलेली फलंदाजी काय जबरदस्त आतापर्यंत साकारले. आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅट गोलंदाजाच्या डोक्यावर ना फटका सेफ फटका पाहायला मिळतोय आणि हा आलेला एक दर्जेदार धमाकेदार होता षटकार. फलंदाज हेच सांगतोय की जरी एंट्री लेट होईल परंतु ती सगळ्यात ग्रेट होईल आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत असताना पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. चेंडूने फक्त आणि फक्त उंची घेतली. लांबी कमी. फलंदाजाच्या पारीचा इथे अंत होतोय आणि पहिलं सत्र इथे समाप्त होतोय आणि पहिल्या सत्रानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय 68 धावा. तर 69 धावीची गरज असेल तर मी थांबतो तुम्ही थांबू नका. ऐकत राहा पाहत राहा. स्वर्गीय कमलाकर शिंदे अण्णा स्मृती चषक 2022 पर्व पहिले. तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे बनी यांच्याकडे. तोपर्यंत देऊया डीजेला संधी.
धन्यवाद डीजे. तर इथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 68 धावा मात्र जमवल्या त्या अमर स्मृती 11 उल्वे या दोन संघांमध्ये. नेरे संघाने पहिला सामना जिंकलाय. आपण कुठेच जाऊ नका, यानंतरचा होणारा सामना आपला असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तर इथे 24 चेंडू आणि 69 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात जाते. ती सोमजाई क्रिकेट संघाची सलामीची जोडी मैदानात जाते. समीर शिंदे आणि दुसरा फलंदाज शंकर पारदी. 24 चेंडू आणि 69 धाबांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात एक मोठं आवाहन, तगडं आवाहन उभं ठेवलंय मित्रमंडळी या उल्वे संघानं. तर पर्वतमय आव्हान, पर्वत नाही तर एव्हरेस्ट पर्वत मित्रमंडळी. जर या एव्हरेस्ट पर्वतावरती जर विजयाची पताका रोवायची असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मोठमोठे फटके वाढायची गरज आहे. ती म्हणजे गुंडगे संघाला 24 चेंडू आणि 69 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात शंकर पारदी आणि दुसरा फलंदाज समीर शिंदे. एक मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते उल्वे आणि गुंडगे या दोन संघांमध्ये. तर बघूया मॅच ऑन होते. 24 चेंडू आणि 69 धाबांची गरज. सलामीची जोडी मैदानात समीर शिंदे आणि त्याच्या जोडीला गेलाय शंकर पारदी. तर पहिला गोलंदाज ठरतोय उल्वे संघाचा. गोलंदाज उल्वे संघाचा 12 प्रतिनिधी. गोलंदाजाचं नाव महेंद्र. गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला गोलंदाज ठरतोय उल्वे संघाचा महेंद्र. तर महेंद्र मडबी. तर स्ट्रायकर एंडला गुंडगे संघाचा आक्रमक फलंदाज शंकर पारदी आणि त्याच्या जोडीला आलाय तो समीर शिंदे. 24 चेंडू आणि 69 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटक प्रगतीपथावर गोलंदाज महेंद्र मडबी. यावेळेस सन्मानपूर्वक धाडलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी एक धाव मिळणाऱ्या चेंडूवरती या एका धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 1ने अकाउंट मात्र ओपन होतंय गुंडगे संघाचं. स्ट्राईक एंडला जातोय एक तडाखेबंद फलंदाज, विस्फोटक फलंदाज गुंडगे संघाचा समीर शिंदे. यावेळेस आकू टप्प्याचा चेंडू मात्र समीर शिंदे मात्र चेंडू पाहत राहिला आणि चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. सरळ चेंडू गेला, तो निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा महेंद्र मडवी आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. यावेळेस मात्र चेंडूला खालीच ठेवला आणि फलंदाज मात्र आशालभूत अशा नजरेने पाहत राहिला आणि यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतो. लगातार 2 निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते महेंद्र मडवी यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू जमिनीला घरंगलत चालला. चेंडू वरती क्षेत्ररक्षक येणार, चेंडूची फेकी करणार. तत्पूर्वी एक धाव मिळणार चेंडूवरती. या एका धावेच्या बरोबरीनं गुंडगे संघ पोहोचतो तो अद्यापपर्यंत बिनबाद 2 या धावेवरती आहे. मैत्रीपूर्वक लढत उल्वे विपक्ष गुंडगे असा हा विद्यमान सामना. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र आकुटप्प्याचा चेंडूला सरळ धाडलाय सीमा रेषा पलीकडे येतोय हा 1 बाउन्स चौकार. बरोबरीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 6 या धावेवरती. 69 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटक प्रगतीपथावर गोलंदाज महेंद्र मडवी चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 6 धावा. यावेळेस मात्र सुरेख पटका, क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये शर्यत लागले आणि चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. हा येतोय हा खणखणीत चौकार.
तर बघूया पहिल्या षटकचा संपण्याचा इशारा आला पंचांचा. पहिल्या षटकच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. तर बघूया मैदानावरती कोण बाजी बाळणार. रोमांच थरार संघर्ष तुंबलविद्ध विभरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरविणारा आखाडा अर्थात क्रिकेटचा महासंग्राम रंगतोय. उलवे विपक्ष गुंडगे असा हा विद्यमान संघ. येणाऱ्या 18 चेंडू आणि 59 धाबांची गरज. तर दुसरे षटक घेऊन आलाय उलवे संघाकडून गोलंदाज किरण पाटील. आपल्या गोलंदाजीच्या मार्कावरती बघूया शेवटचे 18 चेंडू आणि 59 धाबांची गरज. मैदानावरती सलामीला आलेला समीर शिंदे आणि शंकर पारधी अजून मैदानावरती या ठिकाणी आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला समीर शिंदे एक विस्फोटक फलंदाज. गोलंदाज तयार किरण पाटील. यावेळेस मात्र उंची चेंडू अवैध आणि इथे मात्र सुरेख अशी झेल मात्र टिपली गेली आहे. इथे मात्र पहिला हादरा मिळतोय तो गुंडगी संघाला. परंतु तोच फलंदाज तंबूच्या आस्तऱ्याला पाठवले गोलंदाज किरण पाटीलनं एक मोठी विकेट प्राप्त केली. या गोलंदाजानं धावसंख्या स्थिरवले ते अद्यापपर्यंत 1-10 धावा. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय बाबू धुरी. इथे मात्र सुरेख फटका जातो. चेंडू जाणार सीमा रेषा पलीकडे येतोय हा दणदणीत षटकार. धाब्याच्या बरोबरीने गुंडगे संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती लागली गेली आहे. त्या 1-16 धावा. 1-16 ती चांगली सुरुवात यावेळेस म्हणावी लागेल. शंकरच्या बॅटमधून आलेला हा दणदणीत षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र स्थिरवली ती 1-16 धावा. गोलंदाज तयार किरण पाटील. यावेळेस तर पंचांचा नो बॉल घोषित होतोय आणि फ्री हिट एकेरी धाव मात्र जोडली जाणार. या एका धाब्याच्या बरोबरीने संघ मात्र सुस्थितीमध्ये दिसतोय. तो 17 या धाब्यावरती आहे. दुसऱ्या षटक प्रगती पथावर गोलंदाज किरण पाटील मात्र खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र सुरेख फटका सराला फेकून दिलाय. हेलिकॉप्टर उडवलाय. इथे मात्र येतोय हा बुलंदी षटकार. अद्यापपर्यंत 23 या धाबेवरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू टाकला गेला परंतु बॅट आणि या चेंडूचा संपर्क नाहीये. सरळ चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या स्थिरवली त्या 1-26 धाबा. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि चेंडूवरती येतो आणि सुरेख झेल मात्र टिपली गेली आहे. फलंदाज शंकर पारधीला मात्र परतावा लागेल. शंकर पारधी मात्र
तंबूच्या आसराला पाठवलेत गोलंदाजाने. तर दुसरे षटक प्रगतीपथावर षटकातील काही चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. फलंदाज अमोल. 23 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या बहल्यावरती किरण पाटील. यावेळेस खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. एक निर्धाव स्वेर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतं. या स्वेर चेंडूने धावसंख्या 1 ने वाढतीये. त्या 24 या धाबेवरती. 24 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्यात. बघूया 69 धाबांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज किरण पाटील आपल्या बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र काय घडतंय. उजव्या इष्टीच्या खूप बाहेर जातं चेंडू आणि या पंचांचा स्वेर चेंडू घोषित होते. एक अबांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल. या अबांतर धाबेने धावफलक 1 ने वाढतीये. 25 या धाबेवरती आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला पंचांनी स्वेर चेंडू घोषित केलाय. पंच एक चांगले पंच, क्वालिफाईड पंच आहेत. तर एकेरी धाबेने धावफलका पुढे सरसावतं ते 25 या धाबेवरती. 25 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 69 धाबांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर किरण पाटील आपल्या बॉलिंग मार्कवरती आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या खूप बाहेर जातो चेंडू. वारंवार स्वेर चेंडू टाकतोय हा गोलंदाज. दिशा मात्र भरकटली गेली या गोलंदाजाची आणि या अवांतर धावसंख्याच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 26 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 26 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघूया दोन ठाण्या भागाची झुंज आणि अस्तित्वाची लढाई. उलवे आणि गुंडगे असा हा विद्यमान सामना. यावेळेस सुरेख फटका चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी एक धाव मिळणाऱ्या चेंडूवरती या एका धाव्याच्या बरोबरीने पंचांचं दुसरे षटक संपण्याचा निर्वाला आलाय, इशारा आला. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर गुंडगे संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 27 या धावेवरती. येणाऱ्या 12 चेंडू आणि 42 धाबांची गरज. बघूया एक चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. प्रेक्षणीय लढत. शेवटचे 12 चेंडू आणि 42 धाबांची गरज. डीजे दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावपलकावरती धाबा आल्या त्या 27 धाबा. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 42 धाबांची गरज. तर सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते बॉलिंग मार्फती गोलंदाज मयूर. 12 चेंडू आणि 42 धाबांची गरज. बघूया अतिशय रोमहर्षक सामना या ठिकाणी पाहायला मिळणार. गुंडगे विपक्ष बुलवे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. सरळ चेंडू विसावत तो यष्टी रक्षेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सुरेख तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ती गोलंदाज मयूर पाटील यांच्याकडून. इथे मात्र मोठा फटका येतोय. सीमा रेषा पलीकडे येतोय हा खणखणीत षटकार.
5 या धाब्यावरती आणि यावेळेस मात्र सुद्धा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि हा येतोय हा खणखणीत पुन्हा एकदा षटकार. च्या बरोबरीने संघाची धावसंख्या झाली आहे ती 39 धाबा. पारिजातकाची फुले वेचावीस असा हा धाब्या वेचतोय हा फलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा येतोय हा दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मारले त्या फलंदाजानं आणि या नक्कीच धुरीला मात्र बरं वाटलं असेल. लगातार 3 षटकार खेचलेत या फलंदाजाने आणि इथे मात्र शेवटचे 8 चेंडू आणि 24 धाबांची गरज. शेवटचे 8 चेंडू आणि 24 धाबांची गरज. बघूया गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते. इथे मात्र चेंडू शरीरावरती आदळतो आणि एकच धाव नंतर या चेंडूवरती या एका धाव्याच्या बरोबरीनं गुणगे संघ पोचतोय तो अद्यापपर्यंत 46 धाबा. 46 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या तर सुरेख फटकेबाजी टोलेबाजी पाहायला मिळते गुणगे संघाकडून. गोलंदाज किरण पाटील यावेळेस मात्र सुरेख फटका येतो हा दणदणीत षटकार. तर 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. या धावा आल्या धावफलकावरती 52 धावा. मैदानात उठल्या त्या अग्नीच्या ज्वाला आणि या मैदानाच्या बाहेर मात्र फेकल्या गेल्या त्या तोफीचा गोळा. अतिशय टोलेबाजी या सुरू येते. फलंदाज अमोल धुरी आणि बाबू धुरी यांच्या माध्यमातून षटकारांची आतषबाजी मात्र पाहायला मिळते. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या त्या 3 बाद 52 धाबा. अजूनही शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. काय सामना पाहायला मिळतोय. 2 सामन्यांमध्ये सुरू असलेली ही रस्सीखेच रणधुमाली रणकंदन यादवी 2 संघांमध्ये सुरू असलेला हा कलगीतुरा. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. चौथा गोलंदाज उल्वे संघाकडून गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहे प्रतीश पाटील. 7 चेंडू आणि 17 धाबांची गरज. बघूया विस्फोटक फलंदाज मैदानात बाबू धुरी आणि अमोल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सुरेख फटका स्टेट डाव केला आणि इथे मात्र येतो हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय फलंदाजी चालली आहे मैदानावरती. जून जुलै मध्ये पावसाच्या सरी बरसतात तशा मैदानावरती धाबांच्या सरी मात्र पाहताना या ठिकाणी. तर इथे मात्र सुरेख फटका आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. इथे मात्र 2 धाबा चित्ताच्या चपलाईने हरणाच्या गतीने इथे पूर्ण केलेत आणि या 3 धाब्याच्या पर्यंत इथे मात्र 3 धाबा सुद्धा पूर्ण केले जातात. 3 धाब्याच्या बरोबरीने संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 61 या धाब्यावरती. 61 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर बघूया शेवटचे 4 चेंडू आणि 8 धाबांची गरज. शेवटचे 4 चेंडू आणि 8 धाबांची गरज. काय सामना पाहायला मिळतो. एक रोमहर्षक सामना प्रेक्षणीय लढत आजच्या दिवसातील या उल्वे विपक्ष गुंडगे असा हा विद्यमान सामना. गोलंदाज तयार किरण पाटील.
यावेळेस मात्र चेंडू बॅटला कट होतोय, परंतु इथे मात्र फलंदाज बाद होतोय. तो अमोल इथे फलंदाज बाद होतोय. अमोलला मात्र परतावं लागेल. धावसंख्या स्थिरावली ते अद्यापपर्यंत 61 धाबा. 4 बाद 61 अजूनही शेवटचे 3 चेंडू आणि 8 धाबांची गरज. परी 11 गुंडगे आणि अमर 11 उलवे असा हा विद्यमान सामना. शेवटचे 3 चेंडू आणि 8 धाबांची गरज. बघूया अजूनही कोणी सामना हारला नाही, कोणीही जिंकला नाही. शेवटचे 3 चेंडू आणि 8 धाबांची गरज. चांगली फलंदाजी केली होती आकाश धुरी आणि अमोलनं चांगल्या संघाला सुस्थितीमध्ये या ठिकाणी आणून ठेवलंय. मी तर म्हणणं शेवटचे 3 चेंडू आणि 8 धाबांची गरज. धावफलकावरती धाबा मात्र सजल्या गेल्या त्या अद्यापपर्यंत 61 धाबा. 61 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर 4थं षटक प्रगतीपथावर गोलंदाज प्रतीक पाटील आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती. बघूया आजच्या दिवसातील या प्रेक्षणीय लढत पैसा बसूल हा सामना. शेवटचे 3 चेंडू आणि 8 धाबांची गरज. परी 11 गुंडगे आणि अमर 11 उलवे असा हा विद्यमान सामना. गोलंदाज तयार. प्रत्येक पाठी आपल्या बॉलिंग मार्कवरती आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 8 धाबांची गरज. समोर उभा आहे तो नौका फलंदाज बाळा. यावेळेस मात्र सुरेख पटका. चेंडू जमिनीला घरंगलत चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, उचली करतोय. तत्पूर्वी 1 धाव मिळणाऱ्या चेंडूवरती या 1 धावेच्या बरोबरीनं परी 11 संघ पोचतोय तो 62 या धावेवरती आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धाबांची गरज. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धाबांची गरज. बघूया आतापर्यंत हा सामना जनरल वॉर्ड मध्ये होता, तो ICU मध्ये जाऊन ठेवलाय. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धाबांची गरज. यावेळेस मात्र सुरेख फटका, परंतु काय घडतं बघा. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र थ्रो मात्र फेकला गेला आणि इथे 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्यात. या 2 धाब्याच्या बरोबरीनं परी 11 संघ पोचतोय तो अद्यापपर्यंत 64 या धाबेवरती आहे. 1 चेंडू आणि 5 धाबांची गरज. स्ट्राईक एंडला बाबू धोरे आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाळा. बघूया शेवटचा 1 चेंडू आणि 5 धाबांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असणार आहे. परी 11 गुंडगे आणि अमर 11 उलवे असा हा विद्यमान सामना. रोमहर्षक सामना. प्रेक्षकांची मने जिंकणारा हा सामना या गुंडगेच्या मैदानावरती. दोन संघांमध्ये सुरू असलेली ही रस्सीखेच. बघूया शेवटचा 1 चेंडू आणि 5 धाबांची गरज. धावसंख्या स्थिर त्या अद्यापपर्यंत 64 धाबा. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर शेवटचा 1 चेंडू, एक निर्णायक चेंडू. या चेंडूवरती उलवे की गुंडगे की उलवे या ठिकाणी कोण विजयी होणार या चेंडूवरती लवकरच निर्णय आपल्याला कळेल. तर शेवटचा 1 चेंडू आणि 5 धाबांची गरज. बघूया गोलंदाजीच्या मार्कवरती प्रतीक पाटील. तर समोर उभा आहे तो स्ट्रायकर एंडला फलंदाज बाबू धुरीच्या हातामध्ये सर्व सूत्र या ठिकाणी घेतलीत बाबू धुरीनं. तर बाबू धुरी बघूया शेवटचा 1 चेंडू आणि 5 धाबांची गरज. षटकाराची गरज असणार आहे परी 11 गुंडगे संघाला.
गोलंदाज तयार आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शेवटचा एक चेंडू आणि 5 धाबांची गरज. हृदयाचा ठोका चुकविणारा हा सामना. गोलंदाज तयार प्रत्येक पाटीला समोर तो बाबू धुरी. आणि इथे मात्र काय घडतंय, उजव्या इष्टीच्या खूप बाहेर जातोय चेंडू. पंच जमिनीला समांतर हात करतात आणि या स्वेर चेंडू घोषित होतोय. एक आबांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल. या आबांतर धावेला धाव फलका पुढे सरसावतंय ते 65 या धावेवरती आहे. आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि 4 धाबांची गरज होती. स्वेर चेंडू फेकला गेला गोलंदाज प्रतीक पाटीलनं. तर शेवटचा एक चेंडू आणि 4 धाबांची गरज. बघूया पंच जो का बघूया शेवटचा एक चेंडू आणि बाहेरच्या प्रेक्षकांनी कोणीही बोलू नये, कुठल्याही प्रकारचा वाद होता कामा नये. शेवटचा एक चेंडू आणि 4 धाबांची गरज. गोलंदाज तयार प्रतीक पाटील. बघूया समोर उभा आहे तो बाबू धुरी. यावेळेस मोठा फटका काय घडतं बघूया. आणि इथे मात्र येतो हा विजयी षटकार. धन्यवाद डीजे. काय